विद्यार्थ्यांनो, याच संतवाणी या कवितेतला पुढचा एक अभंगही आज मी तुम्हाला शिकवणार आहे आणि या अभंगाचं नाव आहे हीन याती माझी देवा. संत चोखामेळा यांनी हा अभंग लिहिलेला असून या अभंगामध्ये संत चोखामेळ्यांनी आपली याती हीन असल्यामुळे सगळे लोक आपला कसा दुस्वास करतात हे सांगितलेलं आहे. याती म्हणजे जात, जाती किंवा जात, आणि हीन म्हणजे निकृष्ट, खालच्या दर्जाची. तर माझी जात खालच्या दर्जाची असल्यामुळे लोक मला कसा त्रास देतात ते चोखामेळा इथे सांगतात. खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटी भावे चोखामेळा, असं चोखामेळा म्हणतात. तर अतिशय सुंदर अशी अभंग रचना संत चोखामेळ्यांनीही केलेली आहे. वारकरी संप्रदायातील हे एक श्रेष्ठ संत आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या पंथातील संत कवी आहेत. पंढरपूर जवळील मंगळवेढा हे त्यांचे मूळ गाव आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात संत नामदेवांनी संत चोखामेळा यांची समाधी बांधलेली आहे. दलित समाजात जन्माला आल्यामुळे संत चोखामेळ्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागलेले आहेत आणि म्हणूनच आपल्या दलित असण्याचे दुःख आणि त्याचबरोबर त्याविषयीचा विद्रोह ते आपल्या अभंगांमध्ये व्यक्त करतात. प्रस्तुत अभंग हीन याती माझी देवा हा केवळ 4 ओळींचाच अभंग आहे, पण या अभंगामध्ये संत चोखामेळा समाजाला किंवा प्रत्यक्ष विठोबाला प्रश्न विचारतात की माझी याती हीन आहे, यात माझा काय दोष आहे. हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझ भेटू कवण्यारी ती, माझा लागताची कर, सिंतोडा घेता ती करार, माझ्या गोविंदा गोपाळा, करुणा भाकी चोखामेळा. तर अशा तऱ्हेनं संत चोखामेळा आपल्या हीन जातीत जन्माला आल्याच्या वेदनेचा उद्गार इथे काढतात आणि त्याचबरोबर तुझी सेवा मला त्यामुळे करता येत नाही असं दुःखही व्यक्त करतात. माझी याती हीन आहे, हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, माझी जाती हीन आहे, त्यामुळे तुझी सेवा माझ्या हातून घडू शकत नाही. हे विठ्ठला, मला तुला भेटायचं आहे, तुझी सेवा करायची आहे, पण मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्यारी ती, हे लोक मला दूर हो म्हणतात, तुला भेटू देत नाहीत, मी तुला कशा तऱ्हेनं भेटू. माझा लागताची कर, सिंतोडा घेता ती करार, माझा हात लागताच अंगावर शिंतोडा शिंपडून घेतात, शिंतोडा उडवून घेतात. माझा लागताची कर, सिंतोडा घेता ती करार, माझा हात लागताच सिंतोडा, सिंतोडा म्हणजे पाणी, पाण्याचा शिंतोडा, पाणी शिंपडून घेतात. अर्थात त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः 12व्या शतकामध्ये वारकरी संप्रदाय उदयाला आला आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीभेद फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होता. ब्राह्मणांना इतर वर्णीयांनी स्पर्श केलेला चालायचा नाही, त्यांना ते अस्पृश्य म्हणून हिणवत असत आणि जर एखाद्या अस्पृश्याचा हात आपल्या अंगाला लागला, चुकून माकून जरी लागला, तरी अंगावर पाणी शिंपडून घेत असत, किंबहुना पुन्हा स्नान करून येत असत. आणि म्हणून संत चोखामेळा म्हणतात की मज लागताची कर, माझा लागताची कर, सिंतोडा घेता ती करार, माझ्या गोविंदा गोपाळा, करुणा भाकी चोखामेळा. हे गोविंदा गोपाळा, तूच याच्यावर मला उपाय सुचव, तूच मला यावर मार्ग दाखव, मी तुझी करुणा भागतो आहे, तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. संत चोखामेळा म्हणतो की हे परमेश्वरा, तू मला मार्ग दाखव, तुझ्याशिवाय कोणी नाही, मी तुझी करुणा भागतो आहे, तुझ्या
तुझं दर्शन मला तू घडव, तुझी सेवा करण्याची संधी मला तू दे. मला तुझ्या सहवासात सदैव राहायचं आहे, परंतु हे लोक मला तुझ्या सहवासात राहू देत नाहीत. विठ्ठल मंदिरातील पुजारी मला मंदिरात येऊ देत नाहीत. त्यामुळे मला अतिशय दुःख होते आहे. माझी ही वेदना तू दूर कर, माझं हे दुःख तू दूर कर आणि मला तुझं दर्शन घ्यायची संधी दे, तुझ्या चरणी लीन होण्याची संधी दे, अशी अपेक्षा चोखामेळा व्यक्त करतात. अतिशय छोटा पण तितकाच अर्थपूर्ण असा हा अभंग आहे. धन्यवाद. पुढील भागात पुढील अभंग आपण पाहूया.